त्यामधूनच अजय दादाला एक स्वॅग सापडलाय तानाजी मालुसरेंचा. आपण तो प्रत्येक चित्रपटात एन्जॉय करतो, याच्यात पण कमाल त्यांनी तो स्वॅग वापरलेला आहे. म्हणजे तानाजी मालुसरे आग्र्यात वावरताना किती बेधडक आणि रांगडे वावरले असतील हे फार मजा देणार आहे आपल्याला, की अरे चालल्या या लेवलला जे तानाजी मालुसरे असतात. तर ते त्याला सापडले कशामुळे, की मी त्याला ते स्वातंत्र्य दिलं की तू बघ तुला कसे दिसतात तानाजीराव, कसे किती रांगडे असतील ते, कशा पद्धतीने वावरतील. आणि मी सगळ्यांकडूनच तुमच्याबद्दल खूप काय काय ऐकत असते आणि त्यात मला खूप छान गोष्ट ही कळली की तुम्ही प्रत्येक कलाकाराला त्यांचं पात्र आपापल्या पद्धतीने साकारण्याचं स्वातंत्र्य देता. अभिजितसाठी हे स्वातंत्र्य होतं की त्याला त्या भूमिकेची म्हणजे आधी जी भूमिका साकारली गेली होती ती जबाबदारी त्याच्यावरती ती असणारच आहे, पण त्या व्यतिरिक्त त्याच्यावरती ते एक वेगळं स्वातंत्र्य त्याला दिलं होतं की त्याला तुम्ही एक सांगितलं होतं की हे हे ह्या पद्धतीने आपल्याला पुढे न्यायचं आहे. छत्रपती छत्रपती वाटले पाहिजेत, यासाठी जे करायचं ते तू कर असं मी त्याला सांगितलं होतं. म्हणजे कुठेही मला असे दिसतात म्हणून तू अशा पद्धतीने हातवारे कर असं त्याला कधीच नाही सांगितलं, कारण ती माझी दिग्दर्शनाची पद्धतच नाहीये. मी माझ्या गुरूंकडनं जे शिकलो शामराव जोशींकडनं, की दिग्दर्शक हा मूर्तिकारासारखा असतो. तो फक्त त्या शिल्पातले नको असलेल्या गोष्टी काढून टाकतो आणि शिल्प उभं राहतं. तर मी फक्त हे नको करू एवढंच सांगतो, हे कर असं नाही सांगत, तू करून बघ, आपण करून बघूया. कारण आमचे गुरुजी सांगतात त्याप्रमाणे ही करून बघायची कला आहे, परफॉर्मिंग आर्ट आहे. करून बघितलं की कळतं हे बरोबर आहे का चूक आहे. तर करून बघा, आपल्याकडे सुदैवाने रिटेकची सोय आहे. तर मी म्हणायचो तू हे करून बघ, त्या पद्धतीने मला या दिशेला जायला हवंय. कधी कधी मी करूनही दाखवतो की मला हे मी करतोय हे बघ, या दिशेला जायला हवंय, हे आता तुझ्या पद्धतीने कर. कारण तो एका पॉइंटला तो वेगळा आहे, मी वेगळा आहे. आपण जे सादर करतो ते बाह्य रूपाने सादर करतोय, आपण शरीराने सादर करतोय, चेहऱ्याने सादर करतोय, सात्विक आहार या अभिनयाने सादर करतोय. तर या अभिनयासाठी त्याचा चेहरा, त्याचे मसल्स, त्याचा कंट्रोल हा वेगळा आहे, माझा कंट्रोल, माझे मसल्स हे वेगळे आहे. तर हे सगळं स्वातंत्र्य त्याला देऊन किंवा प्रत्येक कलाकाराला देऊन मी ते करतो. त्यामधूनच अजय दादाला एक स्वॅग सापडलाय तानाजी मालुसरेंचा. आपण तो प्रत्येक चित्रपटात एन्जॉय करतो, याच्यात पण कमाल त्यांनी तो स्वॅग वापरलेला आहे. म्हणजे तानाजी मालुसरे आग्र्यात वावरताना किती बेधडक आणि रांगडे वावरले असतील हे फार मजा देणार आहे आपल्याला, की अरे चालल्या या लेवलला जे तानाजी मालुसरे असतात. तर ते त्याला सापडले कशामुळे, की मी त्याला ते स्वातंत्र्य दिलं की तू बघ तुला कसे दिसतात तानाजीराव, कसे किती रांगडे असतील ते, कशा पद्धतीने वावरतील. तसंच अभिजितला गेलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे वावरताना धीर उदार गंभीर शूर क्रियेशी तत्पर असं जे म्हटलंय समर्थ रामदासांनी, तर हे किती सोपं वर्णन आहे, ह्या दाखवायला अवघड आहे. तर असं वाटलं पाहिजे शिवाजी महाराज डीप, खोल, म्हणजे पहिल्यापासून म्हणतो अत्यंत डीप आहेत. तसं वाटलं पाहिजे की तुझ्या डोळ्यात बघून कळलं पाहिजे की हा माणूस ना काहीतरी भलतीकडे पोहोचलेला आहे, आत्ता आहे आपल्यामध्ये पण आता वलतीकडे काहीतरी पोहोचलेलं आहे. आता एक सुंदर गाणं तुमच्या समोर येईलच, नवीन भारूड येत आहे बाय द वे. आता युगत मांडलीचं सारखंच एक नवीन भारूड भैरजी नाईकांचं येणार आहे. त्याच्यामध्ये अभिजितचे 2-3 लुक्स आहेत. तुम्ही आवर्जून त्याचा अभिनय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा असं मला वाटतं, की खूप सुंदर त्यांनी ते फोकस दिलेले आहेत डोळ्यांचे, आणि त्या डोळ्यांमध्ये तो काहीतरी बोललाय, मला फार आवडलं आणि आम्ही जाणीवपूर्वक ते शॉर्ट्स त्याच्यामध्ये वापरलेत. तर अशा पद्धतीने ते साकारायचा प्रयत्न आम्ही दोघांनी केला. क्या बात आहे. हो, आणि डोळ्यांचं त्याचं त्या दिवशी सुद्धा बघितलं, म्हणजे त्यावेळेसचा त्याचा जो लुक होता तो जे ऑरा तो वेगळाच होता. म्हणजे ती जी एक नजर होती की तो, आणि एक आयब्रो उडवून तू जे सगळीकडे बघत होतास की अच्छा ओके मी बघतोय, असं ते फार छान वाटत होतं बघताना. आता जसं सर म्हणाले की त्यांनी काही गोष्टी तुला पाळायला सांगितल्या, काही गोष्टी टाळायला सांगितल्या. तुझा काय एक या भूमिकेसाठीचा वेगळा अभ्यास होता? म्हणजे तू ही भूमिका आधी पाहिली असेल किंवा याआधी अनेक कलाकारांनी भूमिका साकारलेली आहे, तू ते पात्र तू त्याविषयी वाचलेलं आहेस, आपण शिकलो इतिहासामध्ये. सो तुझं वेगळं ऑब्झर्वेशन आणि सरांनी दिलेलं स्वातंत्र्य, ह्याचा समतोल साधून काय अभ्यास केला? नाही, खरंच आतापर्यंत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली, म्हणजे चिन्मय मांडलेकर सर असतील, डॉक्टर अमोल कोल्हे सर असतील, मग शंतनू मोघे सर असतील, शरद केळकर सर असतील, या सगळ्यांना वंदन करून मी चंद्रकांत मांढरे सर जे आहेत त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचा जो ऑरा होता. आणि मला लहानपणापासून म्हणजे महाराज बोलले की चंद्रकांत मांढरे सर असे दिसायचे समोर, तर मी त्यांना किती मॅक्स लेवलला फॉलो करता येईल
ह्याचा प्रयत्न केला होता. आणि अभिनयाचं सांगायचं झालं तर मला असं वाटतं अभिनयाचे जसे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे एक रिअलिस्टिक ऍक्टिंग असते, एक स्टॅनिस्लॉव्स्कीची ऍक्टिंग असते, एक म्हणजे की जी सिरियलची असते की कट झाल्यानंतर डायरेक्ट आउट, म्हणजे त्या कॅरेक्टरमधून बाहेरच. पण मला असं वाटलं छत्रपती शिवाजी महाराज साकारायचे जर असतील तर ते अंगात भिनायला पाहिजे, तेवढं वाचन पाहिजे. आणि मग ते असं नाही की कट झाल्यानंतर बाहेर आला. आणि मी म्हणून मला सांगायला आवडेल की मी 2 महिने पुण्यामध्ये होतो आणि पुण्यामध्ये माझं सगळं म्हणजे वर्कशॉप असेल, मग वाचिक अभिनय असेल, वाणी संस्कार असतील, बॉडी लँग्वेज असेल, मग फाईट सिक्वेन्सेस जे असतील, तर त्या सगळ्यामध्ये त्या पूर्ण काळामध्ये मी फक्त फोकस केलेला छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे खोटं वाटेल, माझे खूप मित्र नाराज पण झाले त्या काही गोष्टींमुळे की मी कोणाचाच फोन उचलत नव्हतो त्या काळामध्ये. घरून सुद्धा मला एक सकाळी आणि एक रात्री फोन यायचा. बायको मला काहीही सांगायची नाही, आरशी आजारी आहे काय काहीही सांगायची नाही, ती म्हणाली फक्त फोकस कर. तर मला असं वाटतं तो फोकस खूप महत्वाचा होता, कारण आम्हाला गुरुजी नेहमी फोकस सांगत असतात की फोकस महत्वाचा आहे. जसा अभिनय करताना तो फोकस महत्वाचा आहे, तसं ते साकार करायचं असेल तर त्याचा अभ्यास करताना सुद्धा मला असं वाटतं तो फोकस महत्वाचा होता. आणि तो 2 महिने पूर्ण फोकसमध्ये होतो. आणि शूटिंगमध्ये पण मी फ्लोअरवर जरी गेलो असलो तरी पण त्या महाराजांच्या त्या ऑरामध्येच राहण्याचा प्रयत्न करत होतो, कारण ते मला स्क्रीनवर दिसताना सोपं जाईल यासाठी. तर हा मला असं वाटतं की नॉर्मल सिरियल किंवा नॉर्मल जे आपण भूमिका करतो, कॅरेक्टर्स करतो, त्याच्यापेक्षा वेगळं ट्राय करायचा प्रयत्न केलाय. क्या बात आहे. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.